हा हा मोटर सोबतच असतो बुस्टर पंप. मला वाटतं की मोटरच्या पुढे पाईपलाईनला काही समजा अंतर बसवतात त्या. नाही नाही, ते बुस्टर पंप खालीच असतो मोटरलाच. बरं. ठीक आहे सर, धन्यवाद. तरी एखादा काही भेटला ना व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे मी नक्कीच टाकेल बुस्टर पंप संदर्भात. हो, बूस्टर पंप कसं आता तरी लोक घेऊन नाहीत राहिले, पण नंतर प्रॉब्लेम येईल. कोण बघायचं असलं तरी तेवढी आयडिया येऊन जाते. बरोबर बरोबर. नाही आता आता सुद्धा अजून V6 मोटरचा सुद्धा आपला फोटो ग्रुपवरती आला नाही. कोणाला जर आला ना आपण नक्कीच ते ग्रुपवरती मागून घेऊया फोटो बुस्टर पंपचा. ठीक आहे सर. हम्म. हॅलो हा बोला ना. सर, आज सद्भावचं मटेरियल कोणाला आलंय वाटतंय का? आलंय फोटो आलंय, टाकला कोणाला होता. तरी आलंय आलंय, फोटो टाकलेत ग्रुपवरती. सर, नंबर नाही भेटणार का? कॉन्टॅक्ट नंबर काही? म्हणजे त्या शेतकऱ्याचा पाहिजे की त्या कंपनीचा पाहिजे? वेंडर. एक काम करा ना, आपल्या ग्रुपवरती तुम्ही स्क्रोल करा आणि त्याच्यामध्ये ना जे शेतकऱ्यांनी टाकलाय ना फोटो, त्यांना हा. पर्सनली मेसेज करा, त्यांच्याकडे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे का. बर बर, चालेल सर. हां हां सर, हां बोला ना. माझ्यावाले मोटरीचं आहे ना, जे बॉक्स असतं का नाही खाकी, हां हां त्याच्यावर 6x6 लिहिलेलं आहे. म्हणजे मग ती V6 ची मोटर मग समजायची काय? तुमचा पंप कितीचा आहे? 30 मीटर हेडचा आहे. नाही नाही, 7.5 HP आहे का? हो, 7.5 HP आहे. 7.5 HP लाच V6 मोटर आहे. कारण त्या बॉक्सवरच 6x6 लिहिलेलं होतं. एक काम करा ना सर, उद्याच्याला ना फोटो काढून पाठवता का? बरं बरं बरं. मी आता काय झालेलं पण सर, त्या मळ्यात आहे ना आता. नाही नाही, उद्या सकाळी निवांत काढा आणि नाही नाही, मी ते पाण्यामुळे तिकडे जाताच येत नाही, चिखल आहे आणि आपल्याला भीती वाटते. तिथे खाली आर्थिंग ही दिलेली आमची पहिल्या बी मोटरीच्या केबलीत ना तिथं. बरोबर बरोबर त्यामुळे ती काय करतो, तिला पाणी घरी पिण्यासाठी आम्ही मोबाईलवरूनच चालू करतो, मोबाईलवरूनच बंद करतो. बरोबर तर बरोबर. त्या दिवशी मी गेलो तर कंट्रोलर आहे ना हम्म. पाण्यात, अर्धा कंट्रोलर पाण्यात गेलेला होता. अरे बापरे. तरी त्याला चालतोय का? पुरसन ते पाण्यात बुडून बुडून पाण्यात बुडून बी चालतोय का? चालतोय ना. नाही नाही, पाण्यात बुडून बी चालतोय का म्हटलं कंट्रोलर? चालू आहे भाऊ, आमचं मोटर मोबाईलवर चालू बंद होती. ओके चालतंय, मग वॉटरप्रूफ आहे म्हणायला हरकत नाही. नाही नाही, जे आपलं पाण्याचं जे फुरसाण असतं का नाही, काड्या कुड्या, हम्म. त्या निम्या कंट्रोलरला लागल्या होत्या. त्या डोंगरला निम्या अर्ध्या चिटकल्या होत्या. बरोबर बरोबर. मी वाळल्या काटकीने काढल्या त्या काड्या, त्याला हात नाही लावला. ओके. मोटर पाण्यात आहे का वरती आहे? पाण्यातली मोटर आहे आपली. नाही नाही, आता जे V6 म्हणताय ना तुम्ही, ते पाण्यात आहे का बाहेर आहे असं विचारते मोटर? नाही नाही, पाण्यात आहे, पाण्यात. बरं बरं बरं, चालतंय तर चालतंय. त्यांनी काय केलं, ते बॉक्सचं काढलं, लेबल काढलं आणि कंट्रोलरला एक चिटकवलं ना, एक ते MCB असतो का, हां हां हां. त्याला एक चिठ्ठी चिटकवली. पंपाची एकाला चिटकवली आणि कंट्रोलरची एकाला चिटकवली. बरं बरं बरं, चालतं. आणि जर तुमच्या बघण्यात कुठं जर V6 मोटर जर आली ना बाहेर असेल पाण्याच्या, तर 1-2 फोटो काढून पाठवा ग्रुपवरती आपल्या V6 ची. आता जवळजवळ 8 ते 9 जणांचं मटेरियल आलंय शक्तीच आमच्या इथं. पण सगळ्या 5च्याच इथं. ओके, 5ला किती आलंय तुमच्याकडं? 5ला मी 1-2 जणांना विचारलं, V4 आहे का V6, ते म्हणजे आम्हाला यातलं काही कळतच नाही. म्हणलं फोटो त्याचे हे केल्यावर फोटो काढा म्हणलं. नाही, काही शेतकरी बांधवांना विचारलं होतं आपल्याला की बाबा 5 HP साठी V6 मोटर भेटते का? नाही, भेटतच नाही. मी मोबाईलला V6 आहे ना सर, फक्त एक 2-3च कंपन्या देतात V6, नाही तर सगळ्या V4च्याच देतात. ओके ओके ओके. हा, त्यात शक्ती एक आहे, आणखी 3 कंपन्या आहेत मला वाटतं. बर 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 बर. नाही, तेच कन्फ्युजन होतं. एक शेतकरी बांधवांना ना V6 मोटर भेटते म्हणून 5 HP चा पंप घेतलाय आणि त्यांना आता V4 आली. मग ते म्हणत होते की बाबा कुणाला माहिती आहे का काय, मग ती म्हणलं मी डायरेक्टली पोल टाकला आपल्या ग्रुपवरती, कुणाला माहिती आहे का. तर शक्यतो नाहीच भेटत हे मी त्यांना म्हटलं, पण तरी पण एकदा टाकतो म्हणलं ग्रुपवर जर कोणाला भेटला असेल तर. मी तुम्हाला उद्याला फोटो काढतो आणि फोटो टाकतो. हो 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 हो, चालतंय चालतंय. मी काल सर ओसवाल कंपनीला फोन केला बरं का डायरेक्ट. हां हां ओसवालने मग मला त्यांनी दुसरा एक नंबर दिला. हां हां. दुसरा नंबर दिल्यावर त्यांना मी म्हणलं मी 7.5 HP चं दुसरं अप्लाय केलेलं आहे म्हणलं सबसिडीतून. वेंडर लिस्ट मध्ये कधी येईल, तर त्यांनी मला सांगितलं ज्यावेळेस वेंडर लिस्ट मध्ये ओसवाल येईल त्यावेळेस तुम्हाला फोन बी केला जाईल आणि मेसेज बी केला जाईल. ओके ओके. कारण आपल्याला ओसवालचं बसवायचं सर. नाही नाही, चांगलं आहे, ओसवालचं चांगलं आहे.
काय तिथं शक्ती बसवायला आहे ना वड्याच्या कडेला माझे दोन्ही मळे वड्याच्या कडेला आहेत कारण पहिल्या प्लेटा तर म्हणजे पाणी आलं की त्यात लागतंय वसवायला जरा थोडस उंच बी राहता येईल बरोबर जागेचं बी जरा हे होतंय जमलं. त्यांनी मला सांगितलं तुम्हाला सूचना दिली जाईल म्हणून ओके ओके. मग आयल्यानगर मध्ये वसवालचं काम जर कोण करणार जर असेल ना तरी मला नंबर पाठवा त्यांचा. बर 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 बर. मला त्यांचे संपर्क करता येईल. चालतं चालतं. आपण ते ग्रुपवरती काय करतो माहिती आहे, कोणाला जर मटेरियल आलं कोणाचं कॉन्टॅक्टमध्ये आलं तर डायरेक्टली त्यांना कॉल करून सांगायला लावतो की बाबा ह्यांच्याकडनं नंबर घ्या. कारण की काय माहिती आहे का, जे आपल्याला जे नंबर दिलेत ना त्याच्यातले रिस्पॉन्स खूप कमी आहे नंबरला. मग जे की डायरेक्टली जे साईटवरती येणार आहे जे की तुम्हाला फॉर्म मागवून घेतात का हेड हे पाहिजे का तुमचं मटेरियल पाठवतो, जे नंबर येतात ना त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर आपल्याला माहिती भेटून जाते. आणि काय होतंय सर, जे वेंडर लोक आहेत ना ते शेतकऱ्याची पिळवणूकच होती अहो. बरोबर. कारण आज तुम्ही सांगा, आज 7.5ची मोटर जो घेतोय तो 45,000 रुपये त्यांनी भरलेले असतात. बरोबर. आले की त्यांना खड्डे खांदायला लावणे किंवा खड्ड्याचे पैसे लावतात ते घ्यायला, सिमेंट वाळू हे बी त्याला लावतात. हो ना हो ना. ते मला मागच्या 2-3 दिवसात शक्तीवाल्याची इन्क्वायरी फोन आला. पंप बसल्यानंतर तुमच्याकडून काय पैसे गेले का, मी डायरेक्ट सांगितलं माझ 6,000 रुपये खर्च झाला. आणि 6 कसा झाला ते सांगितलं. दोन पोती सिमेंट 600 रुपये आणि 1,000 रुपयाची वाळू खडी आणि 3-3.5 रुपये म्हणलं त्यांनी खड्डे खांदायचे घेतले. बरोबर. नाही आता माहित आहे का, आता सध्या ना एकमेकांना जर थोडंसं जागरूक केलं ना, माहिती सांगितली ना तर खूप फायदेच होतात. आता काल एका शेतकरी बांधवानं काय केलं, मला फोन लावला, सर लाईनमॅन आमच्याकडे आलेत आणि त्यांना विचारा की कसं सर्वे करायचं म्हणजे काय काय ॲड करायचं आहे ते सांगा त्यांना. आणि विचारलं की सर पैसे किती द्यायचे आहेत, तर डायरेक्टली ते म्हणलं वा ना सर पैसे आम्ही काही घेत नाहीत म्हणून. म्हणजे महाराष्ट्राचे सोलारचे सर बोलत आहेत म्हणून ते शेतकऱ्यांनी दिला माझ्याकडे फोन, सर आमच्या सरांना बोला की महाराष्ट्राचे सोलार बघतात म्हणून. त्यांनी सर नाही घेतला, पैसे नाहीत घेतले त्यांनी. नाही काय करायचं सर, मी ही महाराष्ट्र विद्युत मंडळ आहे ना त्यांच्या मुंबईच्या ऑफिसला फोन लावला होता मी एक दिवस. मी काय त्यांना विचारलं, त्यांना प्रश्न असा केला, साहेब म्हणलं जे सर्वे करतात तुमचे लाईनमन लोक, सर्वे केल्यानंतर आम्हाला त्याची बिलाची पावती भेटते का. बरोबर. ते म्हणले कसलं बिल. नाही म्हणलं हे पैसे मागतात, मग त्याचं बिल म्हणलं आम्हाला सांभाळायला लागतं म्हणलं, दाखवायला बिल असावं म्हणून. त्यांनी मला सांगितलं, मी ते कॉल रेकॉर्डिंग करून ठेवलं होतं. ते म्हणले ह्याचे काय पैसे काय लागत नाही, तर पैसे जर कोणी घेतले त्या लाईनमनचा आम्हाला नंबर द्या. नाही सर, काय होतं माहिती आहे का, आपण ठीक आहे आपण त्यांना पैसे देणार नाही देणार हे प्रश्न वेगळा राहिला, पण ते काय करतात काहीतरी खोडी करतात मध्ये, काहीतरी किरी काढतात म्हणा. मग जवळून लाईन गेलेली काहीतरी किरी काढतात आणि त्याच्यामध्ये काय होतं शेतकऱ्याचं नुकसान होतं त्याच्यामध्ये 100-500चा विचार करून. नाही 1,000 रुपये बरं का, शेतकऱ्यांनी 1,000 रुपये दिले पाहिजेत, कारण एकदा पैसे दिले काय तो लाईन म्हणून आपल्या दारात परत कधीच येत नाही. बरोबर. नाही पण काही ठिकाणी 2-2, 2,500 मागतात ना, ते खूप चुकीचं आहे ना. मग नाही मग 2-2, 2,500 जर मागत असतील ना तर शेतकऱ्यांनी सुद्धा एवढी केबल ठेवायची हातात की त्याला सविस्तर घ्यायचा, त्याचा व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ सहित चोपायचा. बरोबर. म्हणजे 1,000 प्रेमाने दिलं पाहिजे. हो ना 1,000 एकदम प्रेमाने दिलं पाहिजे. नाही मुद्दा जो उचलून धरला ना खूप क्रिटिकल होणार आहे ते, माहिती आहे का, लाईनमॅनच्या संदर्भात. पण ते काय माहिती आहे का, शेतकरीमध्ये जाऊ देऊ, कुठं आपल्याला एक थोडंसं हे करायचंय, कुठं नादी लागत बस असं झालंय ते. मी ती का ती मागं तुम्हाला नाही सांगितलं, एक जणाची 4 महिने झालं वर्क ऑर्डर निघून त्यांनी कारवाईच नव्हती केली कंपनी. आम्ही डायरेक्ट एमएससीबीत गेलो होतो, 3-4 दिवशी त्यांचा फोन आला आम्हाला, बरोबर तुमचं मटेरियल घेऊन जा. मग मटेरियल घेऊन जा म्हणलं, आम्ही मटेरियल नेणार नाही म्हणलं, मटेरियल तुम्ही पोच करायचंय. बरोबर. ज्या शेतकऱ्यांची 2 महिन्याच्या पुढे त्यांची वर्क ऑर्डर राहिली त्या शेतकऱ्यांनी सरळ एमएससीबी मध्ये जायचं आणि रितसर तक्रार करायची. आपलं भांडण सध्या कोणा संघ एमएससीबी संघ कंपनी संघ अजिबात नाही. बरोबर. चालतं, कोणाला काय प्रश्न नसतील तर आपण उद्या बोलूया. एक झाला आपल्या. चालतंय. हो ठीक आहे.
ठीक आहे, तुम्हाला उद्या फोटो टाकतो ते V6चं. हो हो, V6चा मोटरचा टाका, म्हणजे काय होईल थोडीशी आयडिया येऊन जाईल की दुसऱ्यांना पण मोटर कशी आहे काय आहे. काय आपल्याकडे पण फोटो असतात बरं का, पण काय होतं की इंटरनेटवरले फोटो वगैरे त्याच्यापेक्षा ना अनुभवी फोटो म्हणजे माहिती थोडी असली की थोडासा फायदा होऊन जात आहे. ओसवाल V6 देते का मोटर? नाही सर, वाटतं शक्यतो 7.5 HP ला सगळ्यांना मोटर भेटते, अशी नाही भेटत. नाही आता आपण दुसरा घेणार आहे, तो 7.5 HPचाच घेणार आहे ना. ना तशी भेटते ना, भेटते 7.5 HP ची. नाही, 7.5 HP ला भेटते मोटर V6 ची. मी वसवल ती बी चौकशी करणार आहे. आणि ते भगवान जाधव आहेत ना कळमनुरीचे, हम्म, 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 हम्म. त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे. त्यांचं बी आहे प्रोजेक्ट बरोबर बरोबर. सोलरचं. चालतं, मी पण चेक करतो कोणत्या कोणत्या कंपनीला भेटते ते V6. चालते. ओके ओके, चालते. चला भेटूया मग उद्याच्याला आपण. हो, उद्या भेटू सगळे. ओके ओके, चालतंय. गुड नाईट.